हॅलो फ्रेंड्स, परवा आपण बघितलं होतं की आपण आपल्या हस्बंडला थँक्यू म्हटलं पाहिजे. का? कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये एक लेडीज आपल्या आयुष्यामध्ये आपलं करिअर सेट करते, काही जॉब करते, बिझनेस करते किंवा ती आयुष्यात पुढे जाते. त्यावेळेस तिला तिच्या हस्बंड सपोर्ट करत असतो, तिच्या हस्बंडचा सपोर्ट असतो. म्हणून ती लाईफमध्ये काहीतरी करू शकते, काहीतरी तिचं टार्गेट अचीव करू शकते. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे आपण आपल्या नवऱ्याला, आपल्या हस्बंडला कधीतरी थँक्यू म्हटलंसुद्धा पाहिजे. कारण की तो आपल्या अपेक्षांचं खूप ओझं रात्रंदिवस पेलवत असतो. मग त्याला जर आपण थँक्यू म्हटलं, त्याच्यामुळे जरी आपल्या लाईफमध्ये एवढं सगळं मिळतं आहे, तर त्याला जर थँक्यू म्हटलं, तर त्याला किती बरं वाटेल, हो की नाही? म्हणून आपण त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे. पण आजचा विषय तो नाहीच आहे. माझा विषय आहे की एक लेडीज ती तिच्या करिअरच्या मागे लागून, पैसे कमवण्याच्या मागे लागून कुठेतरी तिच्या मेन जबाबदाऱ्या आहे त्या विसरत चालली आहे का हो? हो, हे कुठेतरी विसरत चालली आहे. त्याचं एक उदाहरण देते मी तुम्हाला. तुम्हाला आठवतं आहे 6 महिन्यापूर्वी टी व्हीवर एक न्यूज आली होती की एका कंपनीची CEO लेडीज तिने आपल्या स्वतःच्याच मुलाला मारून टाकलं. का? कारण की तुम्हाला वाटतं हे का झालं? याचा विचार केला आहे तुम्ही कधी? नाही ना? का? कारण ती तिच्या करिअरमध्ये एवढी बिझी होती की त्याच्यामुळे तिच्या नवऱ्याकडे दुर्लक्ष झालं. परिणामी दोघे वेगळे झाले. तिच्या मुलाची जबाबदारी सर्वस्वी तिच्यावर आली आणि त्या मुलाकडे ती पैसा असूनही प्रॉपर फक्त लक्ष देऊ शकली नाही. ह्याचं तिला कुठेतरी स्ट्रेस यायला लागला आणि म्हणून तिच्या करिअरमध्ये तो मुलगा कुठेतरी अडथळा वाटू लागला. मग आता करायचं काय? तर तिने डायरेक्टली त्याला मारूनच टाकलं. मग हे कुठेतरी चुकतं आहे असं वाटत नाही का हो? किंवा इवन आता ते तर ठीक आहे, ते खूप म्हणजे न्यूज झाली एक मोठी. पण एक तुम्ही रेग्युलर आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे बघा एकदा, आजूबाजूच्या लेडीजकडे बघा. आज समाजामध्ये तेच चालू आहे की एक लेडीज तिच्या करिअरच्या पाठीमागे लागून, पैशाच्या पाठीमागे लागून कुठेतरी तिच्या जबाबदाऱ्या विसरत चालली आहे आणि याचा परिणाम समाजावर होत आहे. म्हणून आज मी हा विषय घेतला आहे. आपण सुरू करूया एक लेडीजच्या लग्नाआधीच्या गोष्टीपासून. लग्नाआधीची का? का? कारण की जेव्हा एखादी मुलगी शिकते ना, ती मुलगी तिच्या आईवडिलांना सांगते की मी लग्न कधी करेल? जेव्हा माझं शिक्षण पूर्ण होईल, जेव्हा मी स्वतः सेट होईल, नोकरी करेल, पैसा कमवेल, तेव्हा मी लग्न करेल. आणि हे करिअर तिचं सेट करता करता, ह्या पैशाच्या मागे लागता लागता तिचं वय जातं 25शी उलटून आणि याच्यामुळे तिचं लग्न उशिरा होतं. लग्न उशिरा झालं की प्रॉब्लेम काय येतो की आज हे समाजात टेस्ट टू बेबीचे प्रकार खूप वाढत चालले ना, हे त्याच्यामुळे. कारण की एक लेडीजचं लग्न हे 25च्या आतच झालं पाहिजे. तेव्हाच तिच्यामध्ये बाळ जन्माला घालण्याची ताकद ही जास्त असते. पण 25शी नंतर हळूहळू ते कमी कमी होत जातं आणि मी अशासुद्धा लेडीज बघितल्या आहे की त्यांची 30शी उलटून गेली तरी त्या लग्न करत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी त्याचे परिणाम उशिरा लग्न करण्याच्या ह्या करिअरच्या पाठीमागे लागून लागून त्याचे परिणाम ह्या टेस्ट टू बेबीवर होतात किंवा बाळावर होतात. परिणामी त्याचा परिणाम समाजावर सुद्धा होतो. त्यानंतर तिचं लग्न झाल्यानंतर सुद्धा ती तिथे नाही थांबत. तिचं लग्न झाल्यानंतर सुद्धा तिला असं वाटतं की मी अजून थोडासा पैसा कमवावा, आपण स्वतःचं घरदार घ्यावं, मग आपण बाळ जन्माला घालायचं. म्हणजे हे कुठेतरी अजून वाढत चालतं. बरं, टेस्ट टू बेबी झाल्यानंतर पण बाळ होतं. बाळ झाल्यानंतर ते उशिरा जन्माला येतं. म्हणजे यांची वय ऑलरेडी 30शी उलटून गेलेले राहतात, तेव्हा ते बाळ जन्माला येतं. म्हणजे हे पार म्हातारे होऊन जातं तरी ते पोरगं शिकतच राहतं. म्हणजे हे कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक होत चाललं आहे, समाजासाठी प्रॉब्लेमॅटिक होत चाललेलं आहे. जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटत असेल ना, तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ओके. आता इथे पण गोष्ट थांबत नाही. प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का? तिला बाळ झाल्यानंतर आहे ना, तिला असं वाटतं कधी एकदाचं माझ्या बाळाला मी पाळणा घरात टाकेल किंवा माझ्या सासू-सासरे माझ्या बाळाला सांभाळतील, माझे आई-वडील सांभाळतील आणि कधी मी. आता ठीक आहे, तुमची परिस्थिती जर नाजूक असेल तर तुम्हाला बाहेर पडणं गरजेचं आहे. पण याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही त्या बाळाकडे दुर्लक्ष करायचं. म्हणजे बऱ्याच अशा लेडीज असतात की ना, त्यांना फक्त त्या दिवसभर पूर्ण सकाळी गेला की रात्रीच घरी येतात आणि त्याच्यामुळे त्या बाळाला त्या वेळच देऊ शकत नाही. आणि खरी गरज बाळाला ही आईची असते. वडिलांपेक्षा आईची गरज बाळाला जास्त असते. आणि जर ती म्हणजे
जर 8-8, 9-9 तास जर ती घराच्या बाहेर 10-12-12 तास जर घराच्या बाहेर राहिली स्वतःचं करिअर सेट करण्यासाठी, तर ती बाळाकडे लक्ष देऊ शकेल का? हा दुसरा मुद्दा येतो. त्याच्यानंतर इथे पण गोष्ट थांबत नाही. काय होतं, ती ह्या करिअरच्या किंवा ह्या पैशाच्या मागे लागून तिची ज्या जबाबदाऱ्या असतात, की आपल्या सासू-सासऱ्यांना सांभाळणं, आपल्या नवऱ्याला काय हवं आहे, काय नको आहे, आपल्या नवऱ्याच्या गरजा काय, याकडे तिचं दुर्लक्ष होऊन जातं आणि आपल्या मुलांकडे तर होतंच दुर्लक्ष. परिणामी अजून आपल्या नातेवाईकांकडे, म्हणजे आपली भारतीय संस्कृती आहे, की अतिथी देवो भव. पण हिच्याकडे स्वतःच्या घरासाठी, स्वतःच्या संसारासाठी वेळ नसतो, तर तेव्हा अतिथीला कुठे वेळ देणार आहे? हो की नाही? म्हणजे ही कुठेतरी संस्कृतीसुद्धा बिघडत चालली आहे, संस्कृतीसुद्धा बदलत चालली आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे. हो, आजच्या समाजामध्ये दोघांनी जॉब करणं गरजेचं आहे, पैसा कमवणं गरजेचं आहे. का? कारण की एक्सपेक्टेशन वाढत चालले आहे. आधी पूर्वी एक छोट्याशा घरामध्ये सुद्धा 10 लोकं राहायची. आता 2 BHK फ्लॅट घेतला तरी 4 लोकांना ते कमी पडून राहिला. म्हणजे अशी या एक्सपेक्टेशन इतक्या वाढत चालल्या आहे ना, ह्या एक्सपेक्टेशनमुळे असं वाटतंय अजून पैसा कमवा, अजून पैसा कमवायचा, अजून पैसा कमवायचा. ते आणि त्यांचं आहे ना, ते घागर कधी भरतच नाही हो. सारखं झिरतच चाललेली आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी याचा परिणाम विपरीत परिणाम होत आहे समाजावर सुद्धा आणि संस्कृतीवर सुद्धा. आणि म्हणून हे कुठेतरी चेंज झालं पाहिजे. म्हणून एका लेडीजने तिची खरी जबाबदारी समजली पाहिजे. तिला तिची खरी जबाबदारी समजली पाहिजे. येस, ती एवढी शिकलेली असते, तिने 2 पैसे कमवणं गरजेचं आहे. तिचं स्वतःसाठी किंवा स्वतःच्या एक रिस्पेक्टसाठी तिने जॉब करणं, बिझनेस करणं गरजेचं आहे. मी नाही म्हणत नाही. पण याचा अर्थ असा नाही होत की तिने तिच्या जबाबदाऱ्यांकडे, म्हणजे तिच्या संसाराकडे, तिच्या घराकडे, तिच्या मुलांकडे, तिच्या ज्या जबाबदाऱ्या आहे किंवा तिची जी नातेवाईक आहे त्यांना सांभाळून, त्यांना धरून, त्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून मग तिने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर मग फक्त पैसा, 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 नवऱ्यासोबत आपण घराच्या बाहेर पडतोय आणि त्याच्यानंतर आपण 8-8, 9-9 घंट्यांनी, 10-10 घंट्यांनी आपण घरात येतोय. दोघंही थकलेले, दोघांची मेंटॅलिटी पूर्ण मानसिकता पूर्ण थकून गेलेली, दोघंही एकमेकांसोबत चांगली बोलत नाही आहे, वेळ देत नाही आहे. मुलं आईवडिलांचे प्रेमाचे 2 शब्द ऐकण्यासाठी आतुर पडलेले, त्यांच्यासोबत ते बोलत नाही आहे. घरात तिने छान स्वयंपाक करून नवऱ्याला, मुलांना खाऊ घातलं पाहिजे, ते तिच्याकडनं होत नाही आहे. मग उपयोग काय तुमच्या अशा पैशांचा? तिच्या घरी 4 पाहुणे आले तर ती फोन करून सांगू राहिली, मी घरी नाही आहे, तुम्ही घरी जा, घरी सासू-सासरे आहेत किंवा घरी लॉक आहे, मी घरी नाही आहे, मी घरी येऊ शकत नाही, मी मीटिंगमध्ये आहे, इकडे आहे, तिकडे आहे. उपयोग काय या सगळ्या गोष्टींचा? जर आपण ह्या सगळ्या गोष्टी जपल्या आणि ह्या जबाबदाऱ्या जपल्या तर आपल्याला जे 2 ठीक आहे, पैसा कमवा, पण पैशांसोबत समाधानही असलं पाहिजे, सुखही असलं पाहिजे आणि खरं सुख ह्या गोष्टींमध्ये आहे. नुसतं पैशांमध्ये नाही आहे, फक्त स्वतःचं करिअर सेट करण्यामध्ये नाही आहे. हे प्रत्येक लेडीजला कळलं पाहिजे. आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. अशा मुलींना किंवा अशा लेडीजला शेअर करा की त्या फक्त स्वतःच्या करिअरकडे लक्ष देऊन फोकस करून स्वतःचा संसार, स्वतःचे मुलं कुठेतरी डिस्टर्ब करून घेत आहे. आपली भारतीय संस्कृती कुठेतरी याच्याने डिस्टर्ब होत आहे. आपला समाज याच्याने कुठेतरी डिस्टर्ब होत आहे. याचा तिने सिरियसनेस बाळगला पाहिजे. थँक्यू सो मच.